जाणवते. गणेशाची बुद्धी आणि खेरकर स्वभाव त्यांना प्रिय आणि आदरणीय बनवतात. ते आम्हाला धैर्याने आणि सन्मानाने आव्हानांना सामोरे जाण्यास शिकवतात. ते आम्हाला जीवनाच्या प्रवासात आनंद शोधण्याची आठवण करून देतात. भगवान गणेशांशी जोडण्याचा सर्वात शक्तिशाली मार्ग म्हणजे त्यांच्या पवित्र मंत्राचा जप करणे. गणेश मंत्र हा साधा पण अर्थपूर्ण आवाहन आहे. हा हिंदू धर्मातील सर्वात जुना आणि सर्वात शक्तिशाली मंत्र मानला जातो. मंत्र असा आहे, गंग गणपते नमः. या मंत्राचा प्रत्येक अक्षर भगवान गणेशाच्या ऊर्जेने कंपन करतो. हा आदिम ध्वनी आहे जो विश्वाचे आणि त्याच्या निर्मितीचे प्रतिनिधित्व करतो. गंग हे गणेशाचे बीज अक्षर आहे जे त्यांची उपस्थिती दर्शवते. गणपते म्हणजे गणांचे दिव्य प्राणी नेते. नमः म्हणजे आपण नमन करणे आणि आदर अर्पण करणे. मंत्राचे मूळ प्राचीन वैदिक ग्रंथामध्ये आढळू शकते. अथर्ववेदाचा एक भाग असलेल्या गणपती उपनिषदात या मंत्राचा विशेष उल्लेख आहे. हा मंत्र स्वतः भगवान शिवांनी प्रकट केला असे मानले जाते. गणेश मंत्र हा केवळ शब्दांचा संग्रह नाही. हा आध्यात्मिक विकास आणि परिवर्तनासाठी एक शक्तिशाली साधन आहे. निष्ठा आणि भक्तिभावाने या मंत्राचा जप केल्याने अनेक फायदे मिळू शकतात. हा मंत्र बुद्धिमत्ता, ज्ञान आणि विचारांची स्पष्टता यासाठी गणेशाचे आशीर्वाद मिळवतो. हा आपल्या मार्गातील अडथळे दूर करण्यास मदत करतो, ज्यामुळे आपले प्रयत्न यशस्वी होतात. हा आपल्या जीवनात शांती, समृद्धी आणि सुसंवाद आणतो. मंत्राची शक्ती आपल्याला आपल्या आतील स्वभावाशी जोडण्याच्या क्षमतेत आहे. त्याचा जप केल्याने आपण आपल्या आतील दैवी शक्ती जागृत करतो. ही ऊर्जा आपल्याला आव्हानावर मात करण्यास आणि आपली उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करते. आख्यायिका आणि कथा मंत्राची शक्ती. हिंदू पुराणात अनेक कथा आणि आख्यायिका गणेश मंत्राची शक्ती दर्शवितात. एका लोकप्रिय कथेत तुळशी व्यासांची कहाणी सांगितली जाते, ज्यांना महाभारत हे महाकाव्य लिहिण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. व्यासांना असा शास्त्री हवा होता जो तो विचार करू शकेल तितक्या लवकर लिहू शकेल. अशींच्या भक्तीने प्रभावित होऊन भगवान गणेश त्यांचे शास्त्री होण्यास मान्य झाले. व्यासांनी गणेशाला प्रत्येक श्लोक लिहिण्यापूर्वी तो समजून घेण्याची विनंती केली. यामुळे महाभारताची निर्मिती झाली, जी एकाग्रता आणि चिकाटीच्या शक्तीचे प्रमाणपत्र आहे. आणखी एक आख्यायिका अशी आहे की एका गरीब शेतकऱ्याला त्याच्या शेतात नांगरताना गणेशाची प्रतिमा सापडली. त्याने त्या मूर्तीची पूजा करायला सुरुवात केली आणि गणेश मंत्राचा जप करायला सुरुवात केली. लवकरच त्याचे नशीब पालटले आणि तो श्रीमंत झाला. मंत्राचा जप साधकांसाठी एक मार्गदर्शक. गणेश मंत्राचा जप करण्यासाठी कोणताही कठोर नियम नाही, तथापि काही सोप्या सूचनांचे पालन केल्याने अनुभव वाढू शकतो. शांत जागा शोधा. अशी शांत जागा निवडा जिथे तुम्ही विचलित न होता आरामशीर बसू शकाल. तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुमचे मन शांत करण्यासाठी काही दीर्घ श्वास घ्या. भगवान गणेशाची कल्पना करा. त्यांची प्रतिमा तुमच्या मनाच्या डोळ्यासमोर आणा. स्पष्टतेने जप करा. मंत्राचा प्रत्येक अक्षर स्पष्टपणे उच्चार करा. प्रामाणिक आणि समर्पित रहा. जप करताना तुमचे हृदय त्यात ठेवा. तुम्हाला जितक्या वेळा आवडेल तितक्या वेळा तुम्ही मंत्राचा जप करू शकता. माला किंवा प्रार्थना मनके वापरणे तुम्हाला मोजणीचा मागोवा ठेवण्यास मदत करू शकते. ते नियमित जप करण्याचे फायदे. तुमच्या क्षमतेला मुक्त करणे. गणेश मंत्राचा नियमित जप आपल्या जीवनावर खोलवर परिणाम करू शकतो. ते आपल्याला मदत करू शकते. अडथळ्यावर मात करा. विघ्नहर्ता गणेश आपल्याला आव्हानांतून मार्गदर्शन करू शकतात. यश मिळवा. मंत्र स्पष्टता आणि लक्ष आणू शकतो, ज्यामुळे प्रयत्नामध्ये यश मिळते. शांती आणि आनंद शोधा. गणेशांशी जोडल्याने आंतरिक शांती आणि आनंद मिळू शकतो. बुद्धिमत्ता आणि ज्ञान विकसित करा. मंत्र बुद्धीच्या गणेशाच्या आशीर्वादांना आमंत्रित करतो. अधिक परिपूर्ण जीवन जगा. जप आपल्या जीवनात उद्देश आणि अर्थ आणू शकतो. गणेश मंत्र हा केवळ शब्दांपेक्षा जास्त आहे. हा आध्यात्मिक विकास, स्वतःचा शोध आणि परिवर्तनासाठी एक शक्तिशाली साधन आहे. मंत्राला स्वीकारून आणि प्रामाणिकपणे त्याचा जप केल्याने आपण आपल्या क्षमतेला मुक्त करू शकतो आणि अधिक परिपूर्ण जीवन जगू शकतो.